चित्रस्पर्श कलाविहार कला दालनाचं उद्घाटन दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या उपस्थितीत होणार असल्याचं चित्रकार सचिन खरात यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे। सुमारे 2500 किलोमीटरचा प्रवास करून संकलित केलेल्या पेशवेकालीन तसंच इतर प्राचीन ऐतिहासिक वस्तू असलेल्या अशा चित्रस्पर्श कलाविहार कला दालनाचं उद्घाटन सोलापुरातील 7 रस्ता इथल्या सुधाकर कॉम्प्लेक्स इथं दिनांक 18 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता होणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय चित्रकार सचिन खरात यांनी पत्रकार परिषदेत दिली। उद्या आपलं सकाळी संध्याकाळी 5 वाजता सायंकाळी उद्घाटन होणार आहे। त्यामुळे नागराज मंजुळे आणि GST कमिशनर पतंगे मॅडम, IAS ऑफिसर मनीषा आवाळे आणि SP सातपुते मॅडम जे पुण्यातले आहेत IPS अधिकारी, हे सगळे येणार आहेत उद्या 5 वाजता आणि कला दालनाचं उद्घाटन होणार आहे। नाही, आता आपण 5 दिवस विनामूल्य हे दालन आपल्याला बघायला मोकळा आहे। त्याच्यानंतर आम्ही विचार केला आहे, पण आता सध्या तरी आता काही असं मला एवढं सांगायचं आहे की लोकांनी हे बघितलं पाहिजे आणि जुनं ते सोनं आहे याविषयी आपण मला असं वाटतं की मांडलं पाहिजे आपण आणि इथं बघितलं पाहिजे येऊन। कलेच्या वातावरणामध्ये आपण काम करत असताना सोलापूरकरांनी मला असं वाटतं की इथं बघून दाद द्यावी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा स्टुडिओ कळावा अशी मी अपेक्षा करतो। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नागराज मंजुळे, PN ज्वेलर्सचे अजित गाडगीळ, IAS अधिकारी मनीषा आवाळे, तेजस्वी सातपुते, वैशाली पतंगे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे। दरम्यान हे कला दालन सुमारे 2000 चौरस फूट जागेत साकारण्यात आलं आहे। विविध शिल्प आणि कलेचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं। जुनं ते सोनं हेच या कला दालनामध्ये सर्वांना पाहता येणार आहे असं सचिन खरात यांनी यावेळी सांगितलं। दरम्यान हे कला दालन 19 जानेवारी ते 22 जानेवारीपर्यंत पाहण्यासाठी खुलं राहणार आहे। याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन चित्रकार सचिन खरात यांनी पत्रकार परिषदेत केलं।